महिला सुरक्षा हा मोठा चर्चेचा विषय झालाय. पण सुरक्षा म्हटलं की फक्त एखाद्या गुन्हापासूनची सुरक्षा नव्हे. महाराष्ट्र पोलीस महिला सुरक्षेबद्दल सजग आहेतच. महाराष्ट्र सरकार आता महिलांना आर्थिक बाबीतही सुरक्षा प्रदान करत आहे. आज महाराष्ट्रात विविध योजनांच्या माध्यमातून स्त्रिया आर्थिक स्वावलंबनाकडे वळल्या आहेत. याच महाराष्ट्राच्या स्त्रियांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याचं काम महालक्ष्मी सरस या प्रदर्शनानं केलं. BKC येथे उमेद अभियानमार्फत आयोजित या प्रदर्शनाला तुडुंब प्रतिसाद लाभला. कोट्यवधींची येथे उलाढाल झाली. याच प्रदर्शनात देवाभाऊंनी त्यांच्या सरकारचं उद्दिष्ट स्पष्ट केलं. महालक्ष्मी सरस जिल्ह्यापासून तर राज्यापर्यंत विभागापर्यंत आयोजित करणं सुरू झालं आणि त्यातनं आमच्या महिलांना एक हक्काची व्यापारपेठ बाजारपेठ मिळाली आणि त्यानंतर मात्र आमच्या महिलांना कोणी थांबवू शकलेलं नाही. या प्रदर्शनाबद्दल ग्राहकांचा प्रतिसाद हा अतिशय उत्तम होता. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूया. की आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या महिलांचं सबलीकरण करण्यासाठी शासन काय काय करतंय याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महालक्ष्मी सरस असं मला वाटतं. तर एकूणच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडतंय. महालक्ष्मी सरस पार पडतंय. सर्वप्रथम म्हणजे ह्या गोष्टीचं खूप छान वाटतं की आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्या ज्या महिला वर्ग आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभराच्या महिला आहेत इथे आणि ज्यांनी इतके सुंदर सुंदर असे स्टॉल उभे केलेले आहेत, त्यांच्या मागे एक खंबीरपणे असा पिलर जो आहे तो आपला महाराष्ट्र सरकार उभा आहे खंबीरपणे. त्यांनी इतक्या आपल्या महाराष्ट्रभराच्या महिलांना सपोर्ट केलेला आहे. यासाठी त्यांचे देखील खूप खूप आभार. आपल्या महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या राज्यातून इथे त्यांचे स्टॉल्स मांडले गेलेत. महिला सक्षमीकरण करण्याचा हा एक खूप मोठा विडा ह्या अभियानांतर्गत उचलला गेला असं मी म्हणेन. महालक्ष्मी सरस हा जो एक्झिबिशन हा जो सोहळा आहे, जे प्रदर्शन आहे, माझी खरं तर मला खंत वाटते की आम्हाला इथे दिवसभर येता येत नाहीये. पण आता जे काही वेळ मी इथे होते मला खूप भारी वाटलं. मी काही गोष्टी विकत घेतलेल्या आहेत. जे एक्झिबिशनचा जो अख्खा जो परिसर आहे तो वातानुकूलित आहे. एअर कंडिशन इकडे लावलेले आहेत. तर ही किती कमालीची गोष्ट आहे. तर मला महाराष्ट्र शासनाचे खरंच आभार मानावेसे वाटतात की त्यांनी हा छान प्लॅटफॉर्म आपल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या महिलांना आणि जे जे उद्योजक आहेत त्या सगळ्यांना उपलब्ध करून दिला. आपलं महाराष्ट्र शासन या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून देत आहेत. तर मला असं त्यापेक्षा